शुभ सकाळ मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, नवीन दिवसाची अशी छानशी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही मस्तपैकी आता ट्रिपवरून आलेलो आहे। तर 2-3 दिवस छान असा एन्जॉय केला ट्रिपमध्ये आणि रात्री घरी आलोय आणि आज आपल्याकडे सकाळी सकाळी येणार आहे दिंडी। तर आळंदीला जाणारी आपल्या माऊलींची दिंडी आहे, पायवारी दिंडी। तर या दिंडीचं आपल्याकडे आजच्या दिवसाला आयोजन नियोजन असतं महाप्रसादाचं। तर चला मैत्रिणींनो, आज दिंडी येणार आहे तर आवरासावर करायची आहे पटपट आणि अगदी सकाळी सकाळी लवकर येणार आहे। तर चला आता आपण दिंडीमध्ये सामील होऊया आणि दिंडीचा देखील आनंद घेऊया। आज आपल्या घरी आळंदीची पायवारी दिंडी, या दिंडीचे आगमन झालेले आहे। खूप सुंदर सोहळा चाललेला आहे। तर इकडे स्वयंपाकाचा देखील आपल्याला चाललेला आहे। तर आता हे भाऊ छानपैकी खिचडी परतत आहे ते वारकऱ्यांसाठी। काय म्हणाल भाऊ, दिंडीचं जरा, दिंडीची पायवारी दिंडी चालली, काय म्हणाल आपली? भाऊ चालले दिंडी ते खिचडी परतायचं काम, आमटी देखील केलेली आहे। तर ही माझी भाऊ आमटी दाखवते, तर मस्तपैकी आमटी केली। आता माझ्या नंदुबाईचे त्यांचे भजन म्हणायचे देखील काम चाललेलं आहे, तिकडं सुंदर असे भजन चालले, आपण तिकडे ऐकायला जाऊया। तिकडे माझी जाऊबाई, तर इकडे आमचा स्वयंपाक चाललेला आहे, छान पैकी चपात्या। दत्त गुरु माझा मी श्री दत्तांचा, पांडुरंग माझा 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 माझा, पांडुरंग माझा मी पांडुरंगाचा, शंकर माझा माझा माझा। पायवारी दिंडीमध्ये बघा आपले हे आजी आलेले आहे ते। तर काय आहे आजीचं वारीचं वैशिष्ट्य? दरवर्षी जात आहे ना? तप झालं आता, एक तप पुरं झालं तप। हा ना, किती वर्ष जाते? आता तप झालं ना 12 वर्ष। सगळ्या दिंड्यांचं। आई तुम्ही किती वर्ष गेले तो वारीत? दरवर्षी ना? तर दरवर्षी आजी आपल्या घरी इकडे तुमचं आम्हालाही दर्शन होत आहे, कारण पायवारीमध्ये आपल्या आजी जातात। आणि हे बघा दिंडीसाठी आता इकडे आमच्या आई आहेत आणि माझ्या नणंदा देखील आलेल्या आहेत, आमच्या अक्का, सगळ्यात मोठ्या माझ्या नंदुबाई। इकडे 2 नंबर आमच्या ताई आहे, इकडे 3 नंबर वर्षाताई, ह्या 3 नंबर नंदुबाई आहे, इकडं माझ्या आई। तर चालले आता सगळ्यांचं देवाची भजन म्हणायचं। तर अक्का चला म्हणा, कुठलं भजन म्हणताय तुम्ही? मी पांडुरंगाचं भजन म्हणते। हा म्हणा। कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगना विठ्ठला जणी संग कायनाथ, खरं सांगना विठ्ठला जणी संग कायनाथ, कमानी दरवाजाला
रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला, रुक्मिणीचे दोन्ही हात विठ्ठल. मी वैशाली वाघ स्वहस्त लिखित शंकराच्या याच्यावर एक अभंग तयार केलेला आहे. आवडल्यास जरूर क्लिक करा. एक सुंदर प्रतिमा पाटावरी देवाऱ्यात, त्या प्रतिमधी दिसले शिवशंकर भोलेनाथ. त्या प्रतिमधी दिसले शिवशंकर भोलेनाथ. हिरव्या केळीच्या पानावर हार फुल मी गुंफिले, हिरव्या केळीच्या पानावर हार फुल मी गुंफिले. त्या फुलांमध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. त्या फुलामध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. एक सुंदर प्रतिमा पाटावरी देवाऱ्यात, त्या प्रतिमध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. हाती आरतीचे ताट, त्यात कापुराची ज्योत. हाती आरतीचे ताट, त्यात कापुराची ज्योत. त्या ज्योतीमध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. त्या ज्योतीमध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. एक सुंदर प्रतिमा पाटावरी देवाऱ्यात, त्या प्रतिमेमध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. हिरव्या रंगाची रांगोळी, त्यावर प्रसादाचे ताट. हिरव्या रंगाची रांगोळी, त्यावर प्रसादाचे ताट. त्या प्रसादामध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. त्या प्रसादामध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. एक सुंदर प्रतिमा पाटावरी देवाऱ्यात, त्या प्रतिमेमध्ये दिसले शिवशंकर भोलेनाथ. शिवशंकर भोलेनाथ. बोला पुंडलिका वंदन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त 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 कथा. निवांत जेवा. छान असं प्रवचन झालं. आणि आता प्रवचन झाल्यानंतर आपल्या सगळ्या मंडळींची चाललेली आहे ते इकडे जेवण. जे काय आपले फराळावाले मंडळी आहेत ते बसले ते इकडे घरामध्ये. कसं काय फराळ? हा मग तिकडं याला आलते ना चासला.